विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। तर या प्रकरणामध्ये आपण नवीन काय शिकणार आहोत? याआधी आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतर आता ह्या प्रकरणामध्ये आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयांची ओळख करून घेणार आहोत। त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप या प्रकरणामध्ये जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण जाणून घेऊया परराष्ट्र धोरण म्हणजे काय, परराष्ट्र धोरणाचा अर्थ आणि महत्त्व। सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात। जगातील प्रत्येक देश हा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा घटक आहे। त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने संपूर्ण नसते। म्हणजे प्रत्येक देशाला कुठल्या तरी गोष्टीची गरज असते की त्या देशामध्ये ती गोष्ट उपलब्ध नसते, तर दुसऱ्या देशाकडून ती आयात करावी लागते। म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते हे आपल्याला समजले आहे। हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये। ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात। कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात। असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात। या वैचारिक चौकटीलाच परराष्ट्र धोरण असे म्हणतात। प्रश्न विचारला जातो तुम्हाला की परराष्ट्र धोरण म्हणजे काय, तर आपल्याला ते अशा प्रकारे लिहिता येईल। प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते। म्हणूनच राष्ट्रांमधील परराष्ट्र संबंधाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व असते। माहीत आहे का तुम्हाला, आपल्याला जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचे संविधान आणि परराष्ट्र धोरण समजून घेणे फार आवश्यक असते। पुढील मुद्दा आपण अभ्यासू, राष्ट्रीय हितसंबंध। परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतले। राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध असतो। राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते। म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ व त्याचे महत्त्व समजले पाहिजे। तर राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, तर आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध। आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो। आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो। या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो। आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते। तसंच आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते। म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते। पुढील मुद्दा आहे राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण। तर विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते। म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात, तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन ठरते। परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात। त्यानुसार
त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये बदल होतात. त्या बदलांचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते. म्हणूनच परराष्ट्र धोरण प्रवाही असते. विद्यार्थी मित्रांनो, पुढील मुद्दा आहे चौकटीतला. चला चर्चा करूया. यामध्ये परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणात बदल होत असेल तरी काही देशांचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले असते. उदाहरणार्थ, भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यांवर आधारलेले आहे. ती साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणात कोणत्या तरतुदी असल्या पाहिजेत असे तुम्हाला वाटते? ह्या प्रश्नाचं उत्तर सवडीने तुम्ही शोधाल. पुढील मुद्दा आहे परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. तर परराष्ट्र धोरणावर कुठले कुठले परिणाम करणारे घटक आहेत हे आपण अभ्यासूयात. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो. त्यापैकी पहिला आहे देशाचे भौगोलिक स्थान. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पृथ्वीगोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा आपण पाहिलेला आहे. त्यावरून कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते. काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा लाभला आहे, तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. तर याचा अर्थ थोडक्यात काय होतो? तर एखाद्या देशाचा आकार, त्या देशाची लोकसंख्या, त्या देशातील जमिनीचा पोत, त्या देशाला लाभलेला समुद्रकिनारा आणि त्या देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. तसंच पुढील परराष्ट्र धोरण निश्चित करणारा घटक आहे राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, भारताच्या शेजारील असलेल्या श्रीलंकेतील घडामोडींचा तामिळनाडूवर आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांवर त्याचा परिणाम होतो. तर अशा प्रकारे राजकीय व्यवस्था या घटकाचा परिणाम परराष्ट्र धोरणावर होत असतो. यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, असे का करावे लागते? आपल्या देशातील शांतता व स्थैर्य जितके महत्त्वाचे तितकेच ते शेजारी देशांमध्ये सुद्धा असणे महत्त्वाचे असते. म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात. हे बरोबर आहे. पुढील मुद्दा आहे परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारा घटक अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक विकास हे सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. एक म्हणजे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. आणि दुसरा प्रकार म्हणजे परिणाम करणारा म्हणजे सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच महत्त्वाचे मानले जातात. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. तसंच परराष्ट्र धोरणावर पुढील परिणाम करणारा घटक म्हणजे राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण
निश्चित करणारा पुढील घटक आहे राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा मोठा वाटा असतो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करतात. उदाहरणार्थ, पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्तवादाची भर घातली. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत-चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिले. पुढील घटक आहे 5वा प्रशासकीय घटक. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले ना, तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्त्वाची भूमिका सुद्धा निभावतात. अशा प्रकारे आपण परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक अभ्यासले. यामध्ये तुम्हाला पटते का, पटल्यास का व न पटल्यास का नाही हे विस्ताराने लिहा असा हा चौकटीमध्ये काही भाग दिलेला आहे. तो भाग तुम्ही तुमच्या सवडीने पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये राष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य वाढवण्यासाठी केवळ गरिबी दूर करण्यावर भर न देता संपत्ती व क्रयशक्ती वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. हा एक मुद्दा आहे. हा मुद्दा तुम्हाला पटतो किंवा नाही पटत यानुसार तुम्ही त्यावर तुमच्या सवडीने त्यावरती विचार करायचा आहे आणि विस्ताराने त्याबाबत लिहायचं आहे. हा तो मुद्दा आहे या ठिकाणी. तसंच दुसरा मुद्दा तुम्हाला दिला आहे की तुम्ही काय कराल. ह्या चौकटीत तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही काय कराल. तर परराष्ट्र सचिव या पदावर तुम्ही काम करत आहात असं समजा आणि प्रधानमंत्री चीनला भेट देणार आहेत. तर परराष्ट्र सचिव म्हणून तुम्ही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे तुम्ही प्रधानमंत्र्यांना चर्चेसाठी कोणते विषय सुचवाल. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाची उत्तरं तुम्ही तुमच्या सवडीने शोधायची आहेत. पुढील भागामध्ये आपण भारताचे परराष्ट्र धोरण याचा अभ्यास करणार आहोत. थँक्यू.